रेडी? चला. सुप्रभात मित्रांनो, मी योगेश चव्हाणके तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही पोचलो आहे रत्नागिरीला. काही गडबडीमध्ये आलो म्हणून ब्लॉग चालू करायला भेटला नाही आणि आता रेडी होऊन आम्ही चाललो आहे गणपतीपुळेला. तर तुम्ही बघू शकता तिथे मागे गणपतीपुळे 20 किलोमीटर आहे आणि आरेवारे 11 किलोमीटर आहे. तर गणपतीपुळेला जाताना मध्ये आम्हाला आरेवारेचा पट्टा भेटणार आहे. तर आम्ही तिथे जाऊन तिथे थोडं एन्जॉय करून मग गणपतीपुळेला जाणार आहे. आणि आज आम्ही बाईक घेऊन नाही आलो आहे. हा मोटो ब्लॉग नाही आहे, हा एक ट्रॅव्हल ब्लॉग आहे आणि आमची ही सवारी आहे. आणि हे आपले नेहमीचे राईड पार्टनर मिस्टर विनय मारव आपल्यासोबत आहे. तर चला राईडला चालू करूया आणि आज मस्त फिरूया. चालू ठेव. तर झिप लाईन. अच्छा, इथूनच झिपलाईन चालू होते. चलो. तर मित्रांनो, आरेवारे सुंदर का आहे आणि आरेवारेला स्वर्ग का बोलतात त्याचं उदाहरण म्हणजे हे बघा. हे व्हिडिओमध्ये तेवढं कॅप्चर नाही होणार जे तुम्हाला स्वतः असं इथे येऊन डोळ्यांनी बघितल्यावर कळेल. खूप सुंदर आहे, खूप. कुठे गेलाय? आणि आरेवारे झिपलाईन हे बघा इथेच आहे. म्हणजे आमचा विचार आहे करायचा, आमचा नाही विनायचा. तर मित्रांनो, आम्ही आरेवारेला पोचलेलो आहे. म्हणजे हा जे स्टार्ट आहे आरेवारे रोडचा आणि इथे झिपलाईन स्पोर्ट आहे ज्याची पर पर्सन 600 कॉस्ट आहे. बट अजून चालू नाही झालेलं. ॲक्च्युली विनयला ते करायचं आहे बट अजून चालू नाही झालं आहे. तर आम्ही परतीच्या प्रवासाला तो करायचा विचार आहे त्यांचा. तर आता हा रूट एन्जॉय करा आणि मग आपण भेटू गणपतीपुळेला. मित्रांनो, आम्ही गणपतीपुळे मंदिराच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे आणि वीकेंड असल्यामुळे गर्दी खूप आहे असं वाटतंय. कारण की येताना बीचवर तर खूप लोक दिसले आम्हाला. तर चला आता मंदिरात जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. जमल्यास तुम्हाला जेवढं दाखवता येईल मला मी तेवढं दाखवेन. मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे, तर मूर्तीचं दर्शन तर नाही घडवता येणार, पण आजूबाजूचा परिसर नक्की दाखवू. आणि मंदिर एकदम बीचला लागून आहे, समोरच बीच आहे. सो तुम्हाला दाखवूच आम्ही मंदिर आणि बीच. तर ही एंट्री आहे गणपतीपुळे मंदिराची. इथे आपण आता गाडी पार्क करूया आणि येऊया दर्शन घ्यायला. सावलीत लावतो कुठेतरी गाडी. तर मित्रांनो, आम्ही मंदिरात पोचलेलो आहे आणि आता दर्शन घ्यायला जात आहोत. असं कळालं आहे की इथे गाभाऱ्यामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तर मूर्तीचं दर्शन तर नाही देऊ शकणार, बट मंदिर परिसराचं दर्शन तर नक्कीच देऊ शकतो तुम्हाला. तर चला दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे आणि हे बघा, हे मंदिर आणि हा मंदिराचा कळस. आणि आज तुम्ही गर्दी बघू शकतात, वीकेंड आहे म्हणून किती आहे. आणि प्रॉपर मंदिराच्या समोरच बघा समुद्रपट्टा आहे. तर मित्रांनो, एक माहिती देत आहे की हे बघा, भक्त निवासचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि रेट्स इथे आहे. खूप स्वस्तामध्ये राहायची सोय आहे मंदिराच्या ट्रस्टकडून. आणि तुम्ही बघू शकतात की भक्त निवास असं दिसतं. हा एक छोटासा मॉडेल आहे भक्त निवासचा. तर असं भक्त निवास दिसतं. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथे जवळच प्राचीन कोकण करून एक म्युझियम टाईप आहे जिथे ओल्ड कोकणची सगळी माहिती दिलेली आहे. तर आम्ही आता तिथेच जात आहोत.
इथून ऑलमोस्ट 1 किलोमीटरवरच आहे. तर आम्ही निघतो आहे. आणि हे बघा आमचे रायडर आज मस्त एक्सेस 125 मस्त रेमटावत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जो मॉडेल बघितला तो ह्याचा होता. हे ते भक्त निवास आम्हाला प्राचीन कोकणच्या जस्ट एक 200-300 मीटर पुढे होतं, म्हणून आम्ही येऊन हे रेकॉर्ड केलं. तर तुम्ही इथे येऊ शकतात. आणि जर का तुम्ही मॅरिड असाल तर मॅरेज प्रूफ विचारतात. आणि मी इथे स्वतः 2 वर्षापूर्वी राहिलो होतो. खरंच खूप मस्त रूम आहेत आणि एकदम अफोर्डेबल आहेत. म्हणजे बाहेरच्या रेटपेक्षा मला वाटेल की खूप अर्ध्याहून कमी किमतीत मिळतात इकडे. आणि रूम पण छान आहेत आणि यांचं जेवण पण खरंच खूप छान आहे. तर तुम्ही कधी गणपतीपुळ्याला आलात तर भक्त निवासमध्येच राहा. मी तर रिकमेंड करेन नक्कीच. हे बघा मित्रांनो, प्राचीन कोकण. हे आदिमानव आहे. उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली संपूर्ण पृथ्वी त्याने दान केली. आणि दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्यांनी युद्ध केले व 40-50 किलोमीटर पाठीमागे ढकलले व ह्या ठिकाणी सुंदर अशा कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या भूमीला परशुराम भूमी असे म्हणतात. हे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील सगळे लोक इथे एकत्र येत असत. जर गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गाव प्रमुख न्यायदान करीत असे. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात व देवाचं दर्शन घेतात. तसंच आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हाच देव पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतके जवळचं आहे की आमचं त्याच्याकडे येणं जाणं असतं. तसंच या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव मी जाणीवपूर्वकच ठेवलंय. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. तर मित्रांनो, आता आम्ही प्राचीन कोकणमध्ये आहे आणि खरंच खूप चांगलं आहे की आपला इतिहास काय होता, आपले आधीचे लोक कसे जगत होते, हे सगळं कळतं आहे. आता मी सगळं तर दाखवू नाही शकत व्हिडिओमध्ये कारण की परिसर खूप मोठा आहे. बट जेवढं दाखवू शकतो तेवढं दाखवतो. पण माझी अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्वतः येऊन एकदा बघा, तर तुम्हाला कळेल की आपली परंपरा, आपला इतिहास काय होता. मित्रांनो, ही मचान आहे. इथून टॉपला जाऊन चांगला व्ह्यू दिसो असं बोलत होते, तर विनयने जाऊन चेक केलं. बट झाडं झुडपं एवढी वाढली आहे की काहीच दिसत नाही आहे.
भीती वाटते. खाली उतरताना चढताना काही नाही वाटत. अच्छा. प्राचीन कोकणमध्ये वरती छोटंसं कॅन्टीन आहे. तिकडे जो मोदक मी खाल्ला आहे आता, अप्रतिम. खाल्ला पण थोडासा लास्ट बाईट आहे. तेव्हा हे ते छोटंसं एक हॉटेल आहे. काका अजून एक मोदक दे ना. मित्रांनो, आम्ही प्राचीन कोकणमधून जात होतो, तर इकडे या झाडांभोवती एवढी शांतता आणि त्या पक्ष्यांची किळबिळ आहे का. मित्रांनो, प्राचीन कोकण बघितल्यावर आम्ही आता जयगड विनायक मंदिराकडे प्रस्थान केलं आहे. तर चला जयगड मंदिराजवळ भेटूया. देवी और सज्जनों, कृपया अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए. हम लोग अभी पहुंचने वाले हैं जयगढ़ जय गणेश टेम्पल. मित्रांनो, आम्ही जयगडला पोचलो आहे आणि येता येता एक अशी झलक दिसली मंदिराची. मंदिर खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. आणि हे मंदिर JSW मेंटेन करत आहे, तर स्वच्छता पण खूप आहे मंदिरच्या परिसरात. तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे. हे बघा मित्रांनो, हे जयगडचं विनायक मंदिर किती सुंदर आहे. आमचं जयगड विनायकाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जयगड किल्ल्यावर जात आहोत. वातावरणात उष्णता खूप वाढली आहे. सकाळी निघालो तेव्हा थंडावा होता, बट आता खूप उष्णता आहे. हे ऊन नुसतं टोचायला लागलं आहे अंगाला. तर चला पटपट जाऊ आणि किल्ला बघूया. तर मित्रांनो, आम्ही जयगड किल्ल्यावर पोचलो आहे आणि हे किल्ल्याचं मुख्य द्वार आहे. तर किल्ला खूप मोठा आहे आणि इथे वातावरण थोडा थंड आहे. तर चला किल्ला बघूया. तर मित्रांनो, जयगड फोर्टला यायचं मेन कारण म्हणजे हे दृश्य. इथून हा कोकणातला भला मोठा समुद्रपट्टा दिसतो. खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की येऊन इकडे एकदा बघा. तर मित्रांनो, आपण राटेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आलेलो आहे. तर हे आहे राटेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार आणि तुम्ही बघू शकतात मंदिर एकदम समुद्राच्या कडेला आहे. आणि इथे हे जे दिसतं आहे तुम्हाला, हे JSW एनर्जीचा प्लांट आहे. तर चला मंदिरात जाऊया आणि महादेवाचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, हे महादेवाचं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे.
तर मित्रांनो, आम्ही आता राटेश्वर मंदिर नांदिवडे इथे महादेवाचं मंदिर आहे, त्याचं दर्शन घेतलं आहे. खूप सुरेख मंदिर आहे आणि एकदम जुन्या काळातलं मंदिर आणि बाजूला समुद्र. आम्ही तिकडे खाली गेलो नाही, ॲक्च्युली खाली उतरायला होतं समुद्र बघायला, बट वेळेअभावी आम्ही तिथून निघालो. आता आम्ही परत आरेवारेच्या दिशेने निघालो आहे, कारण झिपलाईन करायचा विचार आहे योगेश आणि माझा. सो बघूया होप सो आम्ही ते करू, तेवढी ताकद आम्हाला येऊ. तर मित्रांनो, दुःखद समाचार, झिपलाईन चालू आहे आता, बट खूप मोठा क्यू आहे. ॲटलिस्ट 2 तास तरी जातील. प्री बुकिंग एवढं आहे. तर हा जो मनुष्य आहे, हा मिस्टर विनय महाराव, त्यांचं झिपलाईनचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. योगेशची नाट लागली, माझी कसली नाट, मी तर सकाळीच बोललेलो करून घ्या. नाट मोडून टाकली. तर मित्रांनो, झिपलाईन बंद होती म्हणून तिथून निघालो आणि आता रत्नदुर्ग किल्ल्याजवळ आलो आहे. तर तिकडे पाठी बघू शकता, तो रत्नदुर्ग किल्ला आहे. पण इथे रत्नदुर्ग शिवसृष्टी बनवली आहे, जिथे कळालं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा उभारला आहे. तर चला जाऊन बघूया. बस झालं, थँक्स. हा, तो बघा मित्रांनो, तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा. तर चला दर्शन घेऊया. हा रत्नदुर्ग किल्ला आहे, तो काही असा दिसतो. तर ह्याची एक छोटी प्रतिकृती बनवली आहे इथे, आणि तो आहे खरा किल्ला तिथे. आणि तो जो कळस दिसतोय तो भगवती मातेचं मंदिर आहे. मित्रांनो, इथे शिवसृष्टी बनवण्यात येत आहे. तर अजून तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, काम चालू आहे. ह्याचं काम पूर्ण झालं नाही आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा तुम्ही येऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे रत्नदुर्ग किल्ला बघायला. तर चला बघूया. हा किल्ला समुद्राच्या तटावर बसलेला आहे. याच्या दोन्ही बाजूला समुद्र आहे. मित्रांनो, आम्ही रत्नदुर्ग किल्ल्याजवळ पोचलेलो आहे. खूप गर्दी आहे. तर आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसा दिसतो. तोपर्यंत हे बघा, हे आहे प्रवेशद्वार. मित्रांनो, हे आहे श्री भगवती मातेचं मंदिर. तर मित्रांनो, रत्नदुर्ग किल्ल्यावर आपले महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा यांचंसुद्धा एक छोटंसं प्रेमळ मंदिर आहे. हे बघा. तर जर तुम्ही इथे याल तर नक्की बघा. जी शिवसृष्टी बघायला गेलेलो आम्ही, हीच ती शिवसृष्टी आहे जिचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि ह्या किल्ल्यावरून बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा मस्त दिसतोय. तर बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, रत्नदुर्गगड आम्ही बघितलेला आहे आणि आजचे आमचे जेवढे डेस्टिनेशन होते तेवढे पूर्ण झालेले. एक थिबा पॅलेस होतं, बट थिबा पॅलेस 5:30 वाजता बंद होतं आणि आम्हाला इथेच 5:30 वाजलेले. तर आम्ही ट्राय करू उद्या थिबा पॅलेसला जायचं, रिटर्नसाठी जेव्हा ट्रेन पकडणार आहे त्याच्या आधी. बट आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आता जाता जाता आम्ही बघणार आहे की इन केस आम्हाला कुठल्या बीचवर सनसेट भेटतो का. तो सनसेट भेटला तर ह्याच्यानंतर तो तुम्हाला सनसेट बघायला भेटेल. जर सनसेट नाही भेटला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट्स करा आणि तुम्ही पण ह्या रूटला नक्की या. तर मित्रांनो, आम्ही जात होतो, जाता जाता आम्हाला हा बीच दिसला. हा आहे भाटे बीच. आमचं तिथे स्टे आहे तिथे ऑन द रूटच होता. तर सनसेटला एक जास्त नाही 20-25 मिनटं राहिलेले आहे. तर आम्ही विचार केला की इथेच सनसेट बघू आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या स्टेला जाऊ. हे बघा, आता सनसेट होणार आहे. मस्त मस्त असं निसर्गाचं एक सुंदर चित्र बनलेलं आहे. तर तुम्ही आता हा सनसेट बघा.